मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, दिशाने दामी दामी करतच तिला खोलीमध्ये घेऊन आलेली असते. दामिनी तिला विचारते, अगं काय झाले, काय एवढा आरडाओरडा करतेस, कशासाठी बोलवतेस? दिशा म्हणत असते, त्याचं काय आहे ना, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्या वाचून मला दमच निघत नव्हता, चैन पडत नव्हती. खरं तर मी तुला फोन करूनच हे सगळं सांगणार कुठे होते, दिसला तो? पण घरात कसा फोन करायचा तो म्हणून म्हटलं तुला सिलेंडरची directly टाकी सांगूयात. आणि ते बोल सगळं ना, काही काय घेऊन झालं, जात काय होता. आहे, तेव्हाच मी कसली पाहिलं news आहे असं सुद्धा त्यावर ती इथे दिशा बोलत म्हणत असते. त्यावर त्याचं काय लगेच आहे ना, आता इकडे ती म्हणत आता मी असते, आदित्यला अगोदरच घरामध्ये खांद्यावर वातावरण डोक्यावर तापलं आहे. सिलेंडर आता ह्या घेऊन सगळ्या जाताना गोष्टीचा आपण पाहिला फायदा आहे. घेऊयात. तो म्हणजे अक्षरशः कसा सिलेंडर घ्यायचा घेऊन फायदा जात मला काही होता समजत आणि मी नाहीये. त्याला ते सगळं त्यावर काही ती करताना लगेचच पाहिलं बोलत आहे. असते. त्याचं काय असं आहे ना, दिशा तुला एक दामिनीला गोष्ट सांगत सांगू का? असते. आता ही आपण सनसनाटीत अशी न्यूज बनवूया. एकदा का ही न्यूज आपण बनवली की सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील. म्हणजे बघ ना, ही न्यूज आपण बनवूया आणि इकडे ही न्यूज व्हायरल करायला लावूया, म्हणजे कशी मजा येणार आहे. अगं हो, पण सगळं जमेल का? जमेल ना, तू थांब तर, असं म्हणून ती ताबडतोब फोन करत असते. आता ताबडतोब मीडियामध्ये फोन केल्यानंतर ती म्हणत असते, तुम्हाला नेहमीच सनसनाटीत न्यूज हवी असते ना, तर मग आज आमच्याकडे एक सनसनाटीत अशी न्यूज आहे जी की आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिकडून बोललं जातं, कसली आणि कोणती न्यूजबद्दल तुम्ही बोलताय? त्यावर लगेच आता इकडून ही म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इकडे आदित्य किर्लोस्कर जो की कंपनीचा CEO आहे, तो इथे काय करतोय, तर तो इथे किचनमध्ये काम करतोय, भाज्या निवडतोय, स्वयंपाक करतोय. त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज आहेत जे की मी तुम्हाला इथे पाठवते, असं म्हणून आता तिने फोन ठेवलेला असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो आदित्य आहे, आदित्यने पारूला कॉल केलेला असतो आणि पारूला कॉल केल्यानंतर तो तिथे जी काही परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीबद्दल सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पारू म्हणत असते, आदित्य सर, तुम्ही सगळं मॅनेज कराल, सगळं व्यवस्थित होईल याची मला खात्री आहे. इकडनं प्रिया सुद्धा म्हणत असते, पारू तू इथली अजिबात काळजी करू नकोस, तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथलं सगळं सगळं काही आम्ही मॅनेज करू आणि सगळं काही व्यवस्थित हँडल करू, असं सुद्धा इकडे प्रिया बोलत असते. त्यावर पारू म्हणत असते, आता प्रिया मॅडम तुम्ही आहेत म्हटल्यावर कोणती काळजी करण्याची मला काही गरजच नाहीये. त्यावर प्रिया म्हणते, हो अगदी बरोबर बोलतेस बघ मला. आणि एक गोष्ट सांगू का पारू, हे बघ इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आता ऑलमोस्ट आमची बेसिक तयारी ही सुरू झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, दिशाने फोन लावल्यानंतर तिकडून सांगण्यात आलेलं असतं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला छान न्यूज तयार करून देऊ आणि ही सोशल मीडियावर सुद्धा टाकू. त्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटानंतरच दिशाला मेसेज आलेला असतो आणि ती न्यूज जी आहे ती रिसेंट सुद्धा झालेली असते तिला. तेव्हा दिशा म्हणत असते, बघितलंस दामी, हे बघ मी तुला म्हटलं होतं ना की सगळं आपल्या मनाला पाहिजे तसंच होणार आहे. तू बघ कसं काय झालेलं आहे, हे बघ. आता त्या लोकांनी एवढी सनसनाटीत अशी न्यूज बनवलेली आहे ना, तर आता ही न्यूज एकदा का व्हायरल झाली ना तर घरामध्ये तांडव येईल, तांडव. आणि त्याहूनही अजून एक गोष्ट सांगू का, अगोदरच आदित्य आणि पारूमुळे घरामध्ये एवढं वातावरण बिघडलेलं आहे, एवढं एवढं वातावरण बिघडल्यानंतर आता ही न्यूज पाहिल्यानंतर तर मग किती गोंधळ होणार आहे, किती राडा होणार आहे. त्यावर दामिनी म्हणत असते, हो ग दिशा, खरंच तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. मला तर खरंच काय बोलावं आणि काय नाही ह्याच गोष्टी कळत नाहीये बघ, असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की दामिनी तिला म्हणत असते, आता मी ही न्यूज तुला पाठवते आणि इकडे अहिल्याकडे तू जायचंस आणि तिकडे गेल्यानंतर सगळा काही कांगावा तू करायचायस, ही न्यूज दाखवायची आणि त्यानंतर मग आपण नेहमीप्रमाणे अगीत तेल ओतण्याचं काम करूयातच. त्यावर दामिनी म्हणत असते, हो ग दिशा, खरंच तू एवढी हुशार कशी ग? आत्ता जाते आणि आत्ताच्या आत्ता जाऊन वहिनींना ही न्यूज दाखवते, असं ती बोलते. तर इकडे आता दिशा विचार करत असते, नाही आत्ता काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण शांत बसायचंच नाही. आता खरी मजा इथून पुढेच येणार आहे. खरी मजा तेव्हा येणार आहे जेव्हा ही न्यूज इकडे अहिल्या बघेल आणि त्यानंतर मग इकडे जी पारू एक्झामला गेली आणि हा आदित्य इकडे मला मला नडत होता ना, मला काय काय बोलत होतं ना, तेव्हा खरी मजा येणार आहे जेव्हा इकडे हे सगळं काही रामायण महाभारत घडेल. तेव्हा इथे दिशा हसायला लागत असते आणि त्याचबरोबर तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचार सुरू असतात. ती म्हणत असते, मला एवढ्या हलक्यात घेताय तुम्ही, मी सांगत होते टिफिन सर्व्हिस सुरू करू नका, मी सांगत होते हे करू नका ते करू नका म्हणून. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता जी काही अहिल्या आहे तिला ही आतापर्यंत न्यूज समजलेली असते, कारण दामिनीने येऊन हे सगळं काही कटकारस्थान रचलेलं असतं. त्यामुळे आपली अहिल्या मात्र चिडचिड करत असते, कारण अहिल्या म्हणत असते, हा मुलगा बिंडोक आहे का, हा
वेडा आहे का, एवढं मोठा बिझनेस, एवढं मोठं ड्रीम प्रोजेक्टवर काम करायचं सोडून हा असा किचनमध्ये राबणार आहे का? हा किर्लोस्कर कंपनीचा इथे CEO आहे, किर्लोस्करांचा मुलगा आहे. किर्लोस्करांच्या मुलांनी जर असं करायला लागला तर मग काय करायचं आहे? हा कोणासमोर काय आदर्श ठेवणार आहे? किती आणि काय बोलायचं, असं सुद्धा अहिल्या इथे बोलत असते. मला तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पटलेल्या नाही आहेत आणि ह्या गोष्टी मी अजिबात सहन करू शकणार नाही, असं अहिल्या स्पष्टपणे म्हणत असते. त्याचबरोबर आता हा तिकडे किचनमध्ये स्वयंपाक बनवते, उद्या भाज्या बनवेल, त्याचबरोबर भांडी घासेल, सगळं काही हा असं करणार आहे का? त्या मोलकरणीच्या नादाला लागलाय, त्या पारोच्या नादाला लागलाय आणि तिच्यामुळे हे सगळं झालंय. तेवढ्यातच तिथे आता प्रीतम धावत आलेला असतो. प्रीतम म्हणत असतो, अगं आई आई आई, बघ हे बघ, तू कशाबद्दल बोलतेस? अगं हा व्हिडिओ बघ. आणि मला असं वाटतं की तू त्या न्यूजबद्दलच बोलतेस. अगं दादाच्या जो काही व्हिडिओ आणि त्याचबरोबर जे न्यूज ही व्हायरल झालेली आहे ना, त्याच्या खाली किती छान छान कमेंट्स आहेत बघ. लोक तुझं प्रकर्षाने कौतुक करतायत, म्हणजे ते इकडे असं बोलतायत की अहिल्या किर्लोस्करांनी त्यांच्या मुलावर किती कौतुक केलेलं आहे. तो एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे, तरी सुद्धा त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. सगळ्या कमेंट्स इथे येत आहेत आपल्या दादासाठी. इथे जो काही प्रीतम आहे, प्रीतम ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर आता अहिल्या ते सगळं फक्त ऐकत असते. तेव्हा तो म्हणत असतो, बघितलंस का आई, मी तुला सांगत होतो ना, आपला दादा खरंच खूप कमाल आहे. आपला दादा काहीही करू शकतो. म्हणजे बघ ना, आता कोणतं काम छोटं, कोणतं काम मोठं अजिबात नसतं, तरीसुद्धा ते सगळं काही आपल्या दादाने इथे केलेलं आहे आणि आता दादा अजून उंचीवर नक्कीच जाईल, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अहिल्या त्याकडे पाहतच असते. अहिल्याने त्याच्याकडे पाहिल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ह्या दोघीजणी फक्त आणि फक्त बघतच असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे तो मुद्दामून म्हटलेला असतो, काय दिशा, अगदी बरोबर बोलतोय ना मी तर म्हणतो आता तो स्वयंपाक करत असताना सुद्धा आपण एखादा नक्कीच व्हिडिओ इथे टाकायला पाहिजे, जेणेकरून तो जर एकदा व्हिडिओ व्हायरल वगैरे झाला ना, तर मग खरी मजा येणार आहे, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो हे सगळं काही झाल्यानंतर आता दिशा तिथून रागानेच निघून गेलेली असते. ती रागाने निघून जाते कारण तिचा हा सुद्धा जो काही प्लॅन आहे, तो प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळेच तिला अजूनच राग सुद्धा आलेला असतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की किचनमध्ये आता जी ऑर्डर मिळालेली असते, त्या ऑर्डरमध्ये आता इकडे सुरणाची भाजी बनवायची असते आणि त्या ऑर्डरमध्ये सुरणाची भाजी बनवत असताना इकडे ज्या काही किचनमध्ये लेडीज आहेत त्या म्हणत असतात, काय करायचं मला काहीच कळत नाही. सुरणाची भाजी कशी बनवायची, कशा पद्धतीने बनवायची, त्या गोष्टी अजिबात कळत नाही आणि ही फक्त आणि फक्त पारूलाच बनवता येत होती ही सुरणाची भाजी आणि ती आपल्याला अजिबात बनवता येत नाही. त्यावर लगेच आता इकडे जी काही एक दुसरी महिला असते, जी की हिंदी असते, ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना, इथे आलू कोबी दुसरं काही जरी सांगितलं असतं ना, तरीसुद्धा आपण ती भाजी अगदी आनंदाने बनवली असती, पण ही जी भाजी आहे ना, ती आपल्याला अजिबात बनवता येत नाही, असं इकडे ती म्हणते. त्यावर आदित्य म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळं काही केलंय ना, मग हे सुद्धा अगदीच व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करू, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे आदित्य जो आहे तो इथे पारूला कॉल करतो. तो म्हणत असतो, पारू ह्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन देईल, पारू सांगेल त्या पद्धतीने आपण करूयात. इकडे आता पारू म्हणत असते, बोला आदित्य सर, काय झालेलं आहे? पारू तू एक्झामला निघाली आहेस का? हो मी आता निघतेच आहे, बोला ना. त्याचं काय आहे ना पारू, आता किचनमधला सगळा काही स्वयंपाक इथे झालेला आहे, पण जी सुरणाची भाजी आहे ना, तीच सुरणाची भाजी इथे बनवायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे त्यावर पारू म्हणत असते, अहो आदित्य सर, पण आता खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. पारू प्लीज हे बघ, तू थोडंसं गाईड कर ना, कशी करायची काय करायची. तर तू जर थोडंसं गाईड केलं ना, तर मग सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा इकडे आता पारू सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावर लगेच आता पारू म्हणते, आदित्य सर, माझ्या फोनची जी बॅटरी आहे ना, ती मात्र आता इकडे डाऊन होत चाललेली आहे, चार्जिंग संपत आलेली आहे. हॅलो हॅलो करता करता तेवढ्यात पारूचा फोनसुद्धा स्विच ऑफ होतो. आता पारू म्हणत असते, आता कोणाला येणार आहे सुरणाची भाजी? ही भाजी तर फक्त मला आणि इकडे कोणालाच येत नाही. मग आता ही लोक व्हिडिओ बनवून कशी सुरणाची भाजी करतील? पण असू दे, मला आता एक्झामला जाण्यासाठी सुद्धा खूप उशीर होतोय. खरं तर मी ना इकडे एक्झामला यायला सुद्धा नको हवं होतं, कारण इकडे एवढी मोठी ऑर्डर मिळालेली आहे
आणि आता अशा पद्धतीने हे सगळं होतंय, त्यामुळे पारू थोडीशी डिस्टर्ब असते. तर आता इकडे हॅलो हॅलो करत असताना मोबाईल बंद होतो, त्यामुळे आदित्यसुद्धा थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता पारू कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेली असते. मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो आणि खरं सांगायचं तर आता आदित्यला काहीतरी मेसेज द्यायचा असतो किंवा त्या सुरणाच्या भाजीबद्दल सगळं काही सांगायचं असतं. त्यामुळे ती फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तिथे असलेल्या एका मुलीला म्हणत असते, प्लीज मला 2 मिनिटासाठी तुमचा मोबाईल देता का? माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, मला एक कॉल करायचा आहे. पण ती मुलगी म्हणते माझ्याकडे फोन नाहीये. त्यावर आता पारू पुन्हा दुसरीकडे येते आणि दुसऱ्या मुलाकडे आल्यानंतर पुन्हा ती तिला सुद्धा मागत असते. त्यावर तो मुलगा सुद्धा नाही म्हणून सांगत असतो. आता त्याच्या पुढेच एक मुलगा बसलेला असतो आणि म्हणत असते, बघा ना माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय आणि मला अर्जंटमध्ये घरी एक कॉल करायचा आहे. अर्जंटमध्ये घरी एक कॉल करून बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आहेत. प्लीज तुम्ही मला इकडे तुमचा मोबाईल वगैरे द्याल का? त्यावर लगेच आता इकडे ती लोक जो एक मुलगा आहे तो म्हणत असतो, तुम्हाला मी मोबाईल तर नाही पण माझ्याकडे पॉवर बँक आहे, ते पॉवर बँक मी तुम्हाला इथे देऊ शकतो. तेव्हा तुम्ही तुमचा हा जो काही मोबाईल आहे तो तुमचा मोबाईल ह्या पॉवर बँकला अटॅच करा आणि तुम्हाला ज्यांना फोन करायचा आहे त्यांना फोन करा, असं सांगण्यात येतं. त्यावर लगेच आता पारू त्याच्याकडून पॉवर बँक घेते, स्वतःच्या मोबाईलला ते पॉवर बँक लावते आणि तेव्हा लगेच इकडे ती घरी आदित्यला कॉल करत असते. आता आदित्यला कॉल केल्यानंतर इकडे आदित्य बोलत असतो, हा पारू बोल ना. अहो त्याचं काय झालंय, मी कॉलेजमध्ये आले ना आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मी इथे एकाकडून पॉवर बँक घेतलं आणि पॉवर बँक घेतल्यानंतर मग तुम्हाला फोन करते. काय झालं सुरणाच्या भाजीचं? तेव्हाच इकडे आता आदित्य बोलत असतो, पारू तू अजिबात काळजी करू नकोस. आत्ताच मी त्या लोकांना इथे फोन केला होता आणि त्या लोकांना फोन केल्यानंतर ते म्हटले की चालेल, आम्हाला सुरणाच्या भाजीऐवजी तुम्ही मला दुसरी भाजी दिली तरी सुद्धा चालेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं इकडे आदित्य खोटं सांगत असतो. तेव्हा पारू म्हणत असते, नक्की बोलताय ना तुम्ही हे अगदी खरं? अगं हो पारू, मी अगदी खरंच बोलतोय, काहीही खोटं बोलत नाही, अगदी तू म्हणतेस त्याच पद्धतीने हे सगळं काही होतंय. आता इकडे हा फोन झाल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला खरं तर सगळेजण टेन्शनमध्ये असतात. काय करायचं काय नाही ह्या गोष्टी अजिबात त्यांना समजत नसतात. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता इकडे जी ऑर्डर घेतलेली असते त्या ऑर्डरमध्ये ही सुरणाची भाजी देणं कंपल्सरी असतं. कारण त्यांची हीच खासियत असते आणि हीच खासियत असल्या कारणाने त्यांना ही ऑर्डर द्यावीच लागणार असते. आता आपण पाहतो श्रीकांत म्हणत असतात, पण आपण व्हिडिओ वगैरे बनवून ही भाजी बनवू शकतो. व्हिडिओ वगैरे बघितले तर आपल्याला नक्कीच जमेल, मला तर तसंच वाटतंय. त्यावर इकडे आता आपण पाहतो आदित्य म्हणत असतो, हे शक्यच नाही आहे, व्हिडिओमध्ये कशी भाजी बनवता येणार आहे. पण मी काय म्हणतो ऐका ना, ह्यांचा नंबर द्या बरं एकदा आणि मी फोन करून बघतो, असं इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणत असतो. तेव्हाच त्या मावशी इथे त्या मालकाचा नंबर देतात आणि त्या मालकाचा नंबर दिल्यानंतर इकडे प्रीतम आता त्यांना कॉल करतो आणि त्यांना कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, नमस्कार मी पारू किचनमधून बोलतोय. हां बोला ना, काय झालेलं आहे? नाही झालेलं काही नाही आहे, तुमची ऑर्डर जवळपास पूर्णच झालेली आहे, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही जी काही मेनूमध्ये इथे सुरणाची भाजी दिली होती ना, त्या भाजीच्या ऐवजी तुम्हाला मी दुसरी भाजी वगैरे बनवून दिली तर चालेल का? त्यावर लगेच आता इकडे तो समोरून माणूस म्हणत असतो, अहो असं काय करताय, नाही चालणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमच्या मेनूमध्ये जी सुरणाची भाजी आहे तीच मेन आहे आणि ती मेन असल्या कारणाने आम्ही इथे नाही चेंजेस काहीच करू शकत. प्लीज, आणि आम्हाला सुरणाची भाजी हवीच आहे आणि प्लीज त्यामध्ये कसलेही चेंजेस तुम्ही करू नका, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. त्यावर लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, ठीक आहे बरं चालेल, तुम्ही नका काळजी करू, आम्ही फक्त विचारलं तुम्हाला, असं म्हणून फोन ठेवला जातो. तेवढ्यातच आता इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणत असतो, ऐका ना मी काय म्हणतो, आपण एक काम करूयात, आपण ना मस्त इथे जे काही मोबाईलवर रेसिपीज वगैरे असतात ना, त्या मोबाईलवरच्या रेसिपीज वगैरे ते सगळं काही बघूयात आणि त्या सगळ्या रेसिपी वगैरे बनवूनच मगच आपण इकडे कशी भाजी बनवायची, कसं काय करायचं हे सगळं काही ठरवूयात. त्यावर लगेच आता इकडे प्रिया म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतोय सुप्रीतम. पण श्रीकांत म्हणत असतात, पण ते कसं शक्य आहे, मला तेच काही कळत नाही, कसं होणार आहे हे सगळं काही, तुला वाटतं का हे सगळं काही असं होऊ शकतं म्हणून? मला तर ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वासच बसत नाही की हे सगळं असं होऊ शकतं. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, मला सुद्धा नाही विश्वास बसत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे आणि ती म्हणजे की आता
ही सुरणाची भाजी कशी आणि कशा पद्धतीने मॅनेज होणार नाही तेच मला कळत नाही, कारण ही तर ऑर्डरमधली मेन आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पारूने फोन कंटिन्यू आदित्यशी चालूच असतो. तेव्हा आता आदित्य तिला सांगत असतो, पारू तू अजिबात काळजी करू नको, सगळं मॅनेज होते, तुला काळजी करण्याची वगैरे काही गरज नाही. हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ही जी काही भाजी आहे ना सुरणाची, ती भाजी परफेक्ट होणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे जरी त्यांना ही भाजी म्हणजे ही सुरणाची भाजी आम्हाला नसेल जमत ना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे पनीर बटर दिलं तरीसुद्धा चालेल आणि आम्ही आता तेच करणार आहोत, तू नको काळजी करूस. त्यावर पारू म्हणत असते, तुम्ही नक्की हेच बोलताय ना, तुम्हाला असंच वाटतंय ना, हे सगळं असंच होणार आहे ना? त्यावर आदित्य बोलत असतो, हो गं पारू, हे सगळं असंच होणार आहे, काहीही काळजी करण्याची अजिबात गरज नाही. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, नक्की ना? हो, मी तुला तेच सांगतोय, तर तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुझा पेपर आहे ना, इकडे सगळं व्यवस्थित होते, ऑल सेट आहे. तू फक्त आणि फक्त एकच काम कर, तुझा पेपर तू व्यवस्थित लिह, आम्ही इथले सगळं मॅनेज केलंय, असं इकडे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, बिचारीचा पेपर आहे आणि बिचारीचा पेपर असल्या कारणाने आपण तिला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही सांगू शकत. कसं सांगणार आहोत आपण तिला हे सगळं काही? आणि तिला जर ह्या सगळ्या गोष्टी सांगायला गेलं तर बिचारीला टेन्शन येईल, काय करावं मला तेच आता कळत नाही, असं आदित्य इथे बोलत असतो. तेव्हाच आता टेन्शनमध्ये असलेल्या आदित्यसमोर खूपच मोठा प्रश्न असतो, कारण आता सुरणाची भाजी तर बनवायची असते, पण सुरणाची भाजी इकडे स्पष्टपणे मालकाने सांगितलेलं असतं की आम्ही दुसरी कोणतीही भाजी ॲडजस्ट करणार नाही आहोत, त्यामुळे भाजी ही सुरणाचीच बनणार आहे, असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांत आदित्यला म्हणत असतात, हे बघ आदित्य, तुला एक गोष्ट सांगू का मी? साधा सरळ आणि सोपा उपाय मी तुला सांगतो. तेव्हा इकडे ते म्हणत असतात, बाबा कोणता उपाय सांगा ना, एवढा वेळ जर तुमच्याकडे उपाय होता तर तुम्ही का नाही सांगितलं? तुम्ही एवढा वेळ ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या ना, का नाही सांगितल्या तुम्ही एवढा वेळ ह्या सगळ्या गोष्टी? तेवढ्यातच श्रीकांत म्हणत असतात, हो हो, जरा तरी ऐकून घ्या ना, मी का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खूप अशक्य आहे. बाबा काय आहे ते तरी सांगा. त्यावर लगेच श्रीकांत म्हणत असतात, तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघ, तिला मनवणं खूप कठीण आहे. म्हणजे इथे पारूला सुरणाची भाजी एकाच व्यक्तीने शिकवली होती आणि ती सुरणाची भाजी कोणी शिकवली होती तर ती फक्त आणि फक्त इथे अहिल्याने. अहिल्याला आणि त्यानंतरच पारूला सुरणाची भाजी छान बनवता येते. म्हणून मग मी आता तुला एक गोष्ट सांगतोय की इकडे तू अहिल्याकडे जा आणि अहिल्याला सांग इकडे सुरणाची भाजी बनवायला. त्यावर इकडे आदित्य म्हणत असतो, पण आई कसं शक्य हे, आई मानेल का? त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात, आदित्य तू जर गेलास आणि तू जर ह्या सगळ्या गोष्टी जर सांगितल्यास ना, तर ती नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मानेल आणि हो म्हणेल, पण प्लीज इकडे तुला जावं लागेल. त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, ठीक आहे मी जातो. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे आदित्य निघालेला असतो. तर आता अहिल्या तिच्याच हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा दिशा आणि दामिनी बडबड करत असतात. दामिनी म्हणत असते, ही बाई कसली आहे गं, हिला कुठल्याच गोष्टीचं काहीच भान नाही आहे, हिला कशीच ही रिॲक्ट होत नाही, असं काय करताय? ही ना वादळापूर्वीची शांतता आहे, म्हणजे कसलं तरी वादळ येणार आहे त्यापूर्वीची ही शांतता आहे, असं इथे ती बोलते. काय सांगतेस? हो अगदीच बरोबर बोलते मी, हे तसंच होणार आहे. तेवढ्यातच इकडे आदित्य आलेला असतो. आता आदित्यला पाहिल्याबरोबर दामिनी मात्र आदित्यवर ओरडते आणि म्हणत असते, काय चाललंय काय तुझं? तू अशा कशा पद्धतीने इकडे उठसूट येऊ शकतोस? तुला फक्त इकडे दादांना बरं नव्हतं म्हणूनच त्यांनी तुला इकडे बोलवलेलं होतं, यायला परमिशन दिली होती, पण वहिनीने मात्र तुला अजिबात इकडे परमिशन दिली नव्हती. मग तू उठलं सुटलं इकडे काय येतोयस? त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो, मला आईशी काम आहे, आईशी बोलायचं आहे. हे बघ वहिनी तुझ्याशी अजिबात बोलत नाही आहेत किंवा त्या तुझ्याशी कसलंच बोलत नाही, त्यांनी तुझ्याशी सगळे संबंध तोडेत, तरीसुद्धा तू इकडे काय येतोयस तेच मला काही कळत नाही. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो, आई आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं, तुझ्याशी मला थोडंसं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे असं विचारल्यानंतर आता अहिल्याला आदित्य म्हणत असतो,
ॲक्च्युली काय झालं आहे ना, इकडे पारू किचनला खूप मोठी ऑर्डर आली आणि त्यामध्ये सुरणाची भाजी आहे. खरं तर आम्ही सगळं काही बनवलं आहे, पण जी सुरणाची भाजी आहे ना, ती पारू आणि तुझ्याशिवाय कोणालाच बनवता येत नाही आणि त्यामुळेच आता माझी अशी रिक्वेस्ट आहे की तू यावंस आणि सुरणाची भाजी बनवायला मदत करावी. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते, म्हणजे काय चाललंय काय आदित्य तुझं? तू आता चक्क वहिनीला तिकडे घेऊन जाणार आहेस आणि वहिनीकडून ही असली कामं करून घेणार आहेस का? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो, आई प्लीज नाही म्हणू नकोस ना. आई मी काय म्हणतो ते एकदा ऐकून तरी घे ना आई प्लीज. हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा तू तिथे येणं खूप जास्त गरजेचं आहे. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग नक्की इंटरेस्टिंग असणार आहे, कारण इकडे आता सरते शेवटी जो काही आदित्यच्या सांगण्यावरून शेवटी अहिल्या जी आहे ती मात्र इथे आता